Knock knock. Are you there? Hopefully you are there. Welcome to our channel Happy Life. तर आज आपण चाललो आहे बेळगावला. बेळगाव माझं गाव आहे आणि आपण जर तिकडे काही फिरलो तर ते मी तुम्हाला दाखवतेच. पण द मेन थिंग, आम्ही आज बेळगावला चाललो आहे फर्स्ट टाईम वंदे भारतने. तर वंदे भारतचा पण एक्सपिरियन्स मी तुम्हाला सांगतेच. आणि इग्नोर माय लुक, कारण गरमी आहे, सो केसावर पाणी आहे. तर आपण चाललो आहे बेळगावला. तुम्ही माझ्यावर ट्रॅव्हल कराल वंदे भारतने. लेट्स गो फ्रेंड्स. आपली ट्रेन आहे 2:15 वाजता आणि आत्ता झालेत 11:45. आपण करेक्ट 12:15 घरातून निघणार आहोत, सो दॅट आपण स्टेशनवर लवकर पोहोचू शकतो. आणि लवकर गेलं कधी पण चांगलं असतं. आणि स्टेशनवर गेल्यावर 1 तास आहे माझ्याकडे. 1 तासामध्ये मी काय करू बसून तरी, किंवा ट्रेनमध्ये मी काय करेल बसून बसून. मोबाईल जर बघणारच आहे तशी तर, पण मोबाईल बघण्यापेक्षा मी एक पुस्तक वाचायला सुरू केलं सध्या रिसेंटली. शक्यतो मी पुस्तकं वाचत नाही, पण मला हे पुस्तक खूप वाचायची इच्छा झाली म्हणून हे पुस्तक वाचते. टू गुड टू बी ट्रू, प्राजक्ता कोहलीने लिहिलेलं आहे पुस्तक. हे लव्ह स्टोरी आहे आणि फर्स्ट टाईम मी लव्ह स्टोरी कोणती तरी वाचते आहे. आणि मला आवडलं वाचता. असं वाटलं की अजून काय असेल, पुढे काय असेल, पुढे काय असेल. तर खूप भारी पुस्तक आहे. जर तुम्हाला पण आवडत असेल वाचायला लव्ह स्टोरीज तर तुम्ही नक्की वाचा, तुम्हाला सुद्धा आवडेल. सो आता आपण जाऊया स्टेशनवर. बाय बाय. स्टेशनला आता आपल्याला जायचं आहे. प्लॅटफॉर्म नंबर 2ला आली आहे. तुम्हाला दाखवते गर्दी, भयानक गर्दी आहे. आपण जाऊयात. आलो प्लॅटफॉर्म नंबर 2वर. अजून ट्रेन लागलेली नाही आहे, ट्रेन लागायची अजून. पण आलो आहे काही स्टेशनवर. इथे एक ट्रेन लागली आहे. अजून 1 तास आहे जायला. ट्रेन समोर एक वेगळी लागली आहे, अजून लागायची ट्रेन. 1 तास आहे अजून आपल्याकडे. आता ही ट्रेन चालली आहे आणि इथे लागणार आहे वंदे भारत. तसं पण तुम्हाला दाखवतं पटकन. डब्बा आहे, ते क्लिनिंग करतात. क्लिनिंग झाल्यावर आपण आज जाऊया. आपण बसलो आता वंदे भारतमध्ये. खूप कम्फर्टेबल सीट्स आहेत आणि त्यांनी फुल क्लीन केलेली गाडी. असं शक्यतो कोणती ट्रेन क्लीन नाही करत, पण हे खूप क्लीन आहे. तर तुम्ही कधी ट्रॅव्हल करणार असाल तर नक्की ट्रॅव्हल करा या ट्रेनने. ब्रेकफास्ट आलेला आहे. त्याच्यात आहे समोसा, चिवडा आहे, चहाचं आहे, सॉस आहे आणि रिअल ज्यूस आहे. लंचमध्ये दही आहे, हे गुलाबजामुन आहे, हे ड्राय भाजी आहे, ही पनीर आहे, डाळ तडका आणि भात आहे आणि मेन थिंग लोणचं पण आहे. फ्रेंड्स, आपण पोहोचलो होता बेळगावमध्ये. खूप छान प्रवास होता आणि कम्फर्टेबल होतं आणि टायमिंगवर आली ट्रेन. इवन निघाली पण टायमिंगला आहे.
बेळगावला. काहीच आम्ही पोचलो तर खरं बेळगावला, पण इथे प्लॅटफॉर्म एवढं बेकार करून ठेवला आहे. आमची ट्रेन थांबलेली खूप मागे आणि आम्हाला चालत जावं लागतं एका कॉर्नरला, ते फक्त जिण्यासाठी तिकडे क्रॉस करायला. तिकडे एकतर एवढं वजन घेऊन जायचं म्हणजे खूप अवघड आहे. त्यांचं कन्स्ट्रक्शन पण सुरू इथे, माहीत नाही इथं का एवढा गोंधळ आहे. बट येताना काय वाटलं नाही, जाताना बेकार हालत आहे. म्हणजे पोचतो तर आहे स्टेशनला, असं काही नाही, बट जाताना बेकार हालायचं. आपण तरी यंग लोक करू शकतो, पण म्हाताऱ्यांचं काय, त्यांचं इथे त्यांनी केलं पाहिजे बेळगाव लोकांनी. हे चुकीचं आहे खरं, बट ठीक आहे, चालतंय. कसं वाटलं आई 1 किलोमीटर चालून? ॲक्च्युली खूप चालायचं आहे हे. क्लीनलीनेस इज नाईस, बाकी सगळं चांगलं, पण एवढं चालणं नाही वाटतं. एवढी सवय नाही सगळं कॅरी करून, 2 बॅग्स प्लस तेवढं चालणं मागे. इफ यू लाईक दिस व्लॉग, डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू आवर चॅनल हॅपी लाईफ. टिल देन सी यू इन नेक्स्ट व्लॉग. बाय बाय.